Happy birthday to you. Happy birthday to you. Rosal. To you. माझी हालत सध्या एकदम खतरनाक आहे. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि जस्ट आता मी बाहेर निघालाय घरातून. मी खूप दिवसानंतर बाहेर निघालो. मला एवढं चांगलं वाटत आहे की असं वाटत आहे की मी कुठे चालली कुठे नाही. म्हणजे इच्छे जरी बाहेर फिरले तरी बरं वाटत आहे सध्या तरी. तर ऍक्च्युली आज आम्ही आमच्या मॅनेजर मॅडमला सरप्राईज देणार आहे. आणि समोर आधी खड्डे म्हणून मी एवढी हल्ली आहे. तर सरप्राईज असा आहे की उद्या त्यांचा बड्डे आहे. आमच्या मॅनेजर मॅडमचा काव्याचा बड्डे आहे उद्या. तर मग विचार केला की यार उद्या बड्डे आहे तर सगळेच जण ऑब्व्हियसली सरप्राईज देतातच. केक आणते किंवा काही ना काही राहतेच. तर ती आज अशी ऑब्विसली बर्थडेच्या दिवशी सगळे आणतेच, पण आपण काय वेगळं करणार आहे. तर मग मी असा विचार केला यार की उद्या केल्यापेक्षा मग आजच तिला सरप्राईज द्यायला पाहिजे आपण. तर मग ती पुढे गेली आहे तिकडे. तर आम्ही आता जस्ट केक घेतला आहे. छोटाच घेतला कारण कोणी केक खात नाही आमच्यामध्ये एवढं जास्त. म्हणजे एवढाही छोटा नाही. हा म्हणजे मीडियम साईज. पण खरंच कोणीच केक खात नाही. वाया जाते आणि छोटी आम्हाला फेकून द्यावं लागते किंवा डॉगीला द्यावं लागते. असं काही ना काही करावं लागते. तर चला पाहू आता. नमस्कार मित्रांनो, आम्ही आज काय खायचं होतं. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे डोसा खायला. कारण खूप दिवस झाले माझी इच्छा होती डोसा खायची आणि ते काय त्याला मिनी पोळी इडली खायची. तर तो मसाला खूप क्रेविंग होत होता मला. म्हणून म्हटलं यार चला चला चला. जवळपास किती 4-5 दिवस झाले मी म्हणत तुला. 4-5 दिवस झाले. सो फायनली आज मी 2 दिवस होते ना तुम्ही सुट्टी होती तुम्हाला 2 दिवस. आम्ही 2 दिवस घरी होतो आणि 2 दिवस आम्ही काय केलं फक्त झोपा काढल्या. बाकी काहीच नाही. आधी दिवसभर झोपला होता. दिवसभर. काय करून आले तुम्ही. अदा म्हणते की मी आज खूप छान दिसत आहे म्हणते. तर तो म्हणून फोटोशूट करून टाकला. आज मी खूप हँडसम दिसत आहे. 10 केसावरून हात फिरून राहिला असं. आणि प्रज्वलला फोटो काढायला लावून राहिला. पहिले मला पर्सनल फोटोग्राफर बनवून ठेवलाय. काव्याताई म्हणते पर्सनल फोटोग्राफर बनवून ठेवलाय. काव्याताई म्हणते स्वतःच करीत करतो ते. म्हटलं दुसरे लोक नाही करता पण स्वतःच करीत करतो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मॅनेजर. काय म्हटलं तू. हा मग सरप्राईज करेन उद्या. तुला माहित राहील केक इन म्हणून. हेच सरप्राईज आहे. हा तू म्हणेन ठेव म्हणून ते सांभाळून ठेवली होती. मागच्या वर्षी माहिती का आम्ही हिच्या बड्डेच्या वेळेस कोकणला गेलो होतो. अरे हा तिथेही मध्ये मोदक. हा तिने तेच म्हटलं की हेच मोदक आहे का. अच्छा. ते आम्ही तिथे एका हॉटेलला गेलो. त्यांनी आम्हाला स्पेशली मोदक बनवून दिले होते. आणि ते काहीतरी करंजी टाईप होतं. तर ते स्वीट होता तो पर्सनल. जे काही होतं छान मस्त होतं. पण त्यांनी आम्हाला स्पेशल सांगितलं की आमच्याकडे मोदक आणि करंजी म्हणून काहीतरी आहे. तर आम्ही लिमिटेड सांगितले. ठीक आहे बा 10-12 मोदक आणि 2च करंजी सांगितली. तर आम्हाला काय करंजी एवढी टेस्टी येईल म्हणून. त्याच्यानंतर खूप पछतावा झाला कारण आम्ही म्हटलं तर जास्त नाही पाहिजे आम्हाला. गोड नाही आवडत जास्त. आम्ही माहिती का 4 जण होतो. आम्ही 2च करंजी बोलवली. त्याच्यात मग अर्धी करून आम्ही 4घांनी खाल्ली. त्याच्यानंतर एवढं रिग्रेट होत होतं यार आणखी पाहिजे होती. हा आणि तो सांगत एवढी करंजी एवढी अर्धी आपण खातो. एवढं नाही. नंतर खूपच रिग्रेट झालं. त्यांना आम्ही एवढी म्हणजे मी रिक्वेस्ट केली यार म्हटलं प्लीज द्या म्हटलं बनवून. नाही म्हणे ती एकदाच बनते मी नाही तर नाही बनवत म्हणे. डबल म्हणे त्याला खूप मेहनत लागते म्हणे. पहिलेच सांगायला लागते. तर मोदक पण सांगितलं. तर मोदक आम्ही मोजकेच खाल्ले. त्यातले उरले होते काही मोदक म्हणून ती म्हणत होती की यावर्षी आणले का बा ते मोदक. अरे म्हटलं का तुम्ही हॅपी बर्थडे म्हटलं. हॅपी बर्थडे टू यू. कॅन्डल पाहिजे आपल्याला. कॅन्डल आहे ना. अरे ते लायटर पाहिजे. अरे लायटर दे. मतलब दे ना.
ती किती बदमाश आहे, परीक्षेतल्याने बोलवलं. नाही त्याला बोलवलं होतं, आला नाही तो. तो बदमाश होतो. तो बदमाश आहे, तो नाही आला. केक आवडला काय? एक मस्त आहे. आता संपवा इथंच हा, घरी नाही नेणार आहे तो, इथंच संपवा. हा. नाही ना, नाहीतर तुम्ही काही खाऊन नाही राहिले. नाही खाणार ना. अरे आताच तो नाही, इथं काही आवडत नाही. पण मी तर माझ्यासाठीच ऑर्डर केली आहे फक्त. नाही ना, हो म्हणा ना. तिखट पण पाहिजे, हो म्हण. नाही नाही म्हणते होते. गावाच्यासाठी हो. आम्हाला पण सरप्राईज होता केक. हे दोघं गेले हात धुवायला गेले सगळे. मी आलो. तो म्हणते आम्हाला सरप्राईज होता, म्हणते तुला समजलं होतं का? नाही, तुला सरप्राईज होता. मला वहिनीने सांगितली झालं. अच्छा, वहिनीचंच सरप्राईज होतं हे. हो. हा. आपण उद्या करू. हो. एवढा मोठा उभा चम्मचे भेटले नाही. एवढं छान नाव तू टाकलं आम्ही मॅनेजर, आणि मॅनेजरचा आर करून टाकला, मॅनच करून टाकलं, मॅनची. ते 3 मोदक उरलेले खाऊन मी म्हणलं. त्याने 3 मोदक जर खाल्ले ते क्रीमीवाले तर त्याची फिगर चेंज होऊन जाईल, म्हणून नाही म्हणते ते. झिरो फिगर मेंटेन करायला लागा रे. झिरो फिगर मेंटेन करायला लागा. ते मॅडम झिरो फिगरचा ट्रेंड होता आमच्याकडे जेव्हा आम्ही कॉलेज टाइमला होतो तेव्हा करीना कपूरने 0 फिगर बनवली होती. तेव्हा मुली इतक्या पागल झाल्या होती की आम्हाला पण 0 फिगर बनवायची, 0 फिगर बनवायची. त्याला आता सगळ्या मुली अशा इतक्या खराब दिसत होत्या, काही स्केलेटन घातल्या सेम मध्ये. आणि त्याला म्हटलं आता 0 फिगर मेंटेन करायचं तर खाऊ घालते. फोनमध्ये लक्ष होतं माझ्या. काही नाही, म्हटलं तू ना. फ्युचर मधला करीना कपूर आहे. करीना कपूर दिसणार आहे म्हणतो तू. फ्युचर मधला शाहरुख खान. शाहरुख फिगर आहे, सॉरी बॉडी आहे चांगली, सॉरी बॉडी आहे चांगली, फिगर. मला वाटलं नाही आपण असं चालू होतो ना खायला. पुढं काय पुढे तिला कोकणची आठवण आली. हो यार, फिरायला गेलो असतो जरा जास्त चांगलं वाटलं असतं. नेक्स्ट टाइम. बिचारा आद्यानं कोकण नाही पाहिलं. कोकणवाले रिसॉर्टवाले बघत असतील हा ब्लॉग तर मला कॉन्टॅक्ट करा. 9075988786. फूड तुमच्याकडे राहील, सोबत मी 5-6 जण घेऊन येईन. कॉन्टॅक्ट मी जर तुम्हाला प्रमोशन करायचं असेल तर कॉन्टॅक्ट आम्हाला करा. नंबर 9665260993. आम्ही एवढ्याने केक आणला. मी म्हटलं होतं तुला की जास्त मोठा घेऊ नको, थोडासाच घे. पण तो केक आलाच तेवढा छोटासाच आहे, तरी सुद्धा मी 5 जण असून सुद्धा तो केक उरलेला आहे एवढा पीस. तर तो केक जो आहे तो परीक्षित लंगडेचा आहे, तो आला नाही तर त्याच्या नावाचा तो केक उरलेला आहे. उद्या घरी येशील आणि तो केक खाऊच जाशील. फक्त केक खायलाच यायचो, बाकी कशाला येऊ नको. त्याला किती फोन लावले किंवा नाही आला तरी चालेल, फक्त केक खायला यायचं. नाही तर केक पार्सल पाठवू शकते मी, असं काही प्रॉब्लेम नाही. तू सांगून ते काय करायचं काय नाही. तर मग आहेच आपला जॉन्या. तर मी आधी ना होली क्रॉस शाळेमध्ये होती, होली क्रॉस मराठीला.
शाळेपासून इथे ना एक फोटोशॉप होतं. ते आम्हाला माहीत नव्हतं, माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं होतं फोटोशॉप आहे म्हणून. तर ज्या दिवशी आपला लास्ट डे राहील म्हणजे शाळेचा, तेव्हा आपण फोटो जाऊन काढू म्हणे. तर ज्या दिवशी आमचं लास्ट डे होता 10वीचा, फेअरवेल पार्टीसारखं होतं, तर त्या दिवशी सगळ्यांनी ट्रॅडिशनल कपडे घातले होते. कोणीच वेस्टर्न नव्हतं घातलं, कोणी साडी घातली होती, कोणी सलवार सूट वगैरे होतं. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी म्हणजे जो आमचा ग्रुप होता, तर आम्ही सगळे इथं फोटोशूट करायला गेलो. म्हणजे शाळेपासून जवळच होतं या साईडला इकडे. आता ते फोटोशूट आहे की तिथं नाही आता काय माहीत नाही. तर मला अशी एकदम अचानक आठवण आली, तर मी विचार केला तुम्हाला सांगावं वाटलं ती गोष्ट, तर म्हणून सांगत आहे. जर मला तो फोटो जर दिसला ना तर मी तो ब्लॉगमध्ये पण टाकेन. तर आज काव्याचा बर्थडे आहे. काव्या बघा कशी रेडी झाली आहे. तिकडे तिकडे दाखव, तिकडे दाखव. हे काय रे असं घाल लागते की काय कार्यकर्ता आहे का तो? तसं नसते घाल लागत बे. हा दाखव. हा माहित आहे त्याला. हा 4 दिवस लावशील ना बाई. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. मग या साईडनं लाव, या साईडनं लाव. हा असं. अरे भावा हा हे बाय शिकून घे. नाही आहे ना चिकटपट्टी लाव. या डब्याची चिकटपट्टी होती ना. ना बे फोटो चेक करू आपण आल्यावर कोणाचे जास्त चांगले निघाले. माझा चेहरा मी हसू नाही, हसत आहे तू तर हसू नको म्हणते मला. ओ हसन माय बायको तुला काय करला. झाला एकच फोटो असते बस झाले. अरे बर्थडे संपला म्हणते, पडला बर्थडे. स्वीट पाय ना तिथं, तिकडेच लक्ष आहे स्वीट कडे. बाजूला नोट आहे. काही नाही प्लास्टिक सोबत खाऊ घाल. खाते ते बदनाम करतो तिला तुम्ही लोक. बदनाम हो खाते होते काय केकच्या कलरचा आता तिला माहित नव्हतं. तिला जर माहित होतं की मी रेड ड्रेस घातला 100ची नोट मॅचिंग झाली केक सोबत. मी तरी अशा कलरचा टॉप ऑर्डर केला तर ते आलंच नाही. जाऊदे आता निघाला एवढंच. थँक्यू. आशीर्वाद द्या, चांगला नवरा भेटो. काय चांगला लवकर भेट. लवकर भेटो. माझ्या नावाचे प्रमोशन येईल ना तेव्हा घेऊन घेशील म्हटलं. काय आता एवढेच आहे म्हटलं. खूप आहे. तेच बस आहे. मग जो लागली का पैसे हे असं आशीर्वाद असते. एवढाही दिला तर बस आहे. ओळायचं आहे कोणाला? शशांकच्या मम्मीने दिला ना. मजा काय का ते पैसे मग फ्रेम करून ठेवून ते करता करता भुक्की मारे. परीक्षित त्याच्यावर तू काहीतरी बोलला पाहिजे. तर ते सोनं फिरवून राहिलं म्हणते अशी स्वतःची अँगटी असं करून. 1 2 3 4 5 लवकर घेत. आता मंजूर हो काही दिलं नाही म्हणून थंबनेलवर टाकतो रे असं. व्हिडिओ टाकला होता. अशी जा ना तिला म्हणा हॅपी बर्थडे म्हणून सेकंड वीकेंड करणं तिचा. ओवाड एवढं बहिणीचं वाढलेलं चालते. चौघजण ओवाळा मग तिघजण. राहू दे मग ओवाड नको. राहू दे राहू दे. ओवाळ ना एक जण हा द्या ओवाळ. बरं घे घे. 3च्या वर किती झाले तरी चालते. चांगला वाढ मला चांगलं ठेव. आशीर्वाद दे मम्मी चांगला. साईडला ठेव. डोक्यातलं कमेंट बाजूला ठेव म्हणते. तुझ्या कमेंट करतो लोकांच्या ह्याच्यावर. कैसे कैसे लोग रहते हैं यार. हॅपी बर्थडे. अरे सोन्याची अंगठी ओवाळायला अरे हा झालं. मुजले नाही का? रप रप दिली फिरवून. झालं झालं ओवाळलं तू. पहिले टिक्का अबे पहिले टिक्का लावायला लागते. पैसे द्या लागते त्याच्यात. स्वीट खाऊ घाल ना तिला. चॉकलेट खाल्लं झालं एक जण मला मागे वाटलं. जाईल. हा जाय. त्यानं पहिले कुंकू लाव आणि अक्षत लाव.
फक्त कुंकू लाव. काही लाव, शीत लाव. कुंकू तू काही काही नाही, नाही लावत नाही, इथंच टिक्का मोठं लावीन तू होते ना असं हात घेतलं. किती वेळा असं नाही, या मोठ्याने 5 वेळा 5 वेळा. 5 वेळा ओवाळा लागते. अरे माझ्याकडे पाच. आता आमची ओवाळा शिकला आम्ही. अबे साले स्वतःची आमटी ओवाळून घातली बी अबे हळू बाळलं त्यानं तेल. पहिलेच नाजूक आहे दिवाळी. हिचा बर्थडेच खाली पडते त्या जे प्रज्वलला देऊन दे पुढं. अंगठी कुठे घेऊन ते घे ना, जा ना, जा. होय. 5 जण वाढ लागते. असं काही नाही. झालं ना? तिच्यावर किती पण झाले चालते, असं काही नाहीये. टिक्का लावायचा असेल तांदूळ एवढे मोठे टिक्के लावून द्या मग. हळू लाव. घेतलं चिपकून दिलं ना. त्याने असं घेतलं चिपकून दिलं. बस तेच म्हणणार होतं मी, घुसवशील कपाळात तिच्या. होय, माझ्या याच्यात ते घ्या ना थोडंसं. अरे घेणार आहे माझ्या याच्यात. व्हिडिओ का तिच्या ह्याच्यात. पाच वेळा. प्रज्वल याच्यात कधी ओवाळलाय कोणाला? काय बरं स्पेशल. चलो. ओवाळलं असं ओवाळलं का? हो. झाले झाले चल. ओवाळणं शिकले. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. Happy birthday to our manager. सगळ्यांना घ्या ना. हॅपी बर्थडे टू अवर मॅनेजर. मन 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 म्हणलं म्हणलं. जेवढं येईल तेवढं मन. रोसाल ये मेरी है आरज़ू टू यू. Happy birthday अरे, मला काय to देतो you. चिंबट चिंबट आहे. Pastry. अरे यातलाच दे. स्ट्रॉबेरी याचे काहीतरी याच्यात काय असते. दे ना म्हणजे. माझी हालत सध्या एकदम खतरनाक आहे. जामून सारखं वाटत आहे. मला म्हटलं की तयारी कर. काय केलं नाही, खाते जाईल. नाही मला नको. मोबाईल जरा त्याचा मोबाईल. मेरे दो अनमोल रतन. मेरे दो अनमोल रतन. थांबा रे थांबा. मग त्याच्यात काय? अरे थांब ना. काढला. हा, एक अमन एक चमन. फोटो नाही काढला म्हणजे. म्हटलं तिनं नवीनच आयटम आणला, अनारगिनार आणले, मग ते व्हिडिओ बनवायचा म्हणते बा बर्थडेचा. आता तो व्हिडिओ मी शोधत होतो, मला तर दिसलंच नाही व्हिडिओ. अनसेट केले का? नाही दुसरं याच्यावर. अच्छा. ते मग तिकडे. आपले ही वाले चांगले होते ना जे आपण कंटेंट वाले असते ते. तिथे 2 मोठे मोठे फटाके आहे खाली स्वप्न नेऊन ठेवले, ते तरी फोडून टाका. देऊन देशील. 1 मिलियन लवकरच होणार आहे. तर कधी एकदम अनपेक्षितरित्या झाले फटाके आणायला जा, हे करा, त्यापेक्षा मॅडमचा स्टॉक हा फक्त वेस्टर्नचा आहे. इंडियन बाकी आहे. ट्रॅडिशनल वाले अलग आहे. आणि जे काय ब्लॉग तर पाहिलाच असेल आपलं काय नेकलेसवाला सेटवाला तो वेगळा आहे. मॅचिंग पर्स घेतली करू. हो मला लक्षात यायचं. मला पर्स घेऊन नाही देत ना, दोघीच गोष्टी सांगत होती माझ्यासाठी. मॅचिंग मी ऑनलाईन पहिल्यांदा बोलून पाहिली. चांगली दिसून राहिली करू. पर्स दाखवली. सध्या ट्रेनिंग सुरू आहे ना. 8:15 झाले ना, वापस नाही यायचं लवकर. घड्याळ बंद आहे का? नाही, बंद आहे ती घड्याळ. बंद आहे. पण बोला मित्रांनो. तुम्ही सेल नाही टाकू. काव्याचा बर्थडे आहे. एक मिनिट. काव्याचा बर्थडे आहे. तर माझ्याकडे सोन्याच्या 2 चेना पडलेल्या होत्या, तर एक चेन घे. तुम्ही घ्या आता की हा माझ्या बर्थडेले मला एक चेन. बरं, मी विचारलं होतं परीक्षित तुला काय पाहिजे. तुला त्या दिवशी चेन कोण नाही बोलला तू. आता एक चेन गेली, एक पण घालला लागणार ना. याच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या गाडीखाली 2 सिगरेटची पाकिटमध्ये ब्लिंकिट मध्ये कोण टाकले होते? इतका बर्थडेले माझ्या घरी सिगरेटचे पाकिट कुठून आले? घरी नाही का, तुझ्या गाडीच्या खाली. मी काल सकाळी झाडाला गेली त्या दिवशी सिगरेटचे पाकिट काय करत होते ना गाडीचे? 2 होते.
असे मस्त ते पाचशे आले ते वरचे पुट्टेच ना ते जाणून काही ना काही टाकत होते त्या दिवशी नाही का कॅन होत्या बिअरच्या बिअरच्या कॅनेट असत्या बिअरच्या कॅन पण होत्या आमच्या दरवाजात तुम्ही म्हणे कॅन एक होती. एखाद वेळेस माझ्या कॅमेऱ्यात सापडू द्या एखाद्याला असा सुटतो ना कोणाची आहे पण काय माहिती तिथं चांगल्या त्याच्यामध्ये बदललं नव्हतं तोडले काव्याने तोडले कानातले नाही तोडले काव्याने कानातले तोडले नाही तोडले सीएटी तोडला नाही. खरंच तोडला नाही ना ते त्यात टाकायला तो कसा गोल फिरला नाही तोडला. त्यात टाकायला काव्याने तोडलं कानातलं किरणचं नाही ना काहीतरी बोललं नाही उठलं ते ग्रीन वाला काय टाकलं वापस त्याच्यात ते चांगलं दिसतं त्याच्या नाही दिली पाहिजे मला ते नाही पाहिजे ना तिला